श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रसंदे ह्या यूट्यूब चॅनलवर, ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला माझ्या भाच्याबद्दल म्हणजे माझ्या भाच्याच्या बाबतीत जी घडलेली गोष्ट आहे ती आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे. जाको राके साईया मार सके ना कोई, ह्या धर्तीवर ही आधारित गोष्ट आहे. म्हणजे ही जी म्हण आहे ह्या म्हणीप्रमाणे ती गोष्ट आहे. गोष्ट म्हणजे ही प्रत्यक्षात घडलेली गोष्ट. काय झालं की माझा भाचा काही दिवसांपासनं त्याला कावीळ झाली होती आणि तो आजारी होता. कावीळने आजारी होता आणि तो खूप अशक्त झाला होता. इतका अशक्त होता की तो थोडासा जरी चालला ना तर त्याला दम लागायचं. आणि डॉक्टरने तर त्याची आशाच सोडली होती. डॉक्टरने सांगितलं की याच्यातनं जर बाहेर आला तर ठीक आहे, म्हणजे शाश्वतीच नव्हती, इथपर्यंत ते झालं होतं. त्याच्यानंतर काही दिवस गेल्यानंतर असेच काही दिवस जात होते. मला जेव्हा कळलं की असं झालेलं आहे त्याला, तेव्हा मी त्याच्या घरी गेलो होतो आणि त्याला मी स्वामींची बखर दिली होती आणि त्याला सांगितलं होतं की ही बखर वाच म्हणून. तेव्हा तो म्हणाला बखर म्हणजे काय. मग त्याला हे सुद्धा माहिती नव्हतं की बखर म्हणजे. त्याला सांगितलं की अरे स्वामींच्या अशा गोष्टी आहेत याच्यामध्ये छोट्या छोट्या, त्यात तू वाच, त्याला आवडतील तुला, तुझा वेळ पण जाईल. तो म्हणाला ठीक आहे. आणि त्याने ती बखर घेतली आणि तो वाचायला लागला. म्हणजे आणि त्याला ते आवडायला लागलं हळूहळू. मग त्याचा मला फोन यायचा की अरे मामा आज मी ना ही वाचली होती, मस्त छान आहे, मला असं आवडलं. आणि त्याला ती गोडी निर्माण झाली. बखर वाचून वाचून स्वामींची गोडी निर्माण झाली. तो साई भक्त होता. म्हणजे तो साईबाबांचा भक्त. त्यांच्या घरी सगळेच साईबाबांचे भक्त होते. आणि हे वाचून त्याला स्वामींची ओढ निर्माण झाली आणि स्वामींची ओढ निर्माण झाली आणि तो स्वामींची भक्ती करायला लागला. नंतर मला तो स्वामींबद्दल विचारायचा की असं मग हे का, मग हे असं कसं, हे कसं, असं मी त्याला फोनवर सांगायचो. असं काही दिवस गेल्यानंतर असं मनात असाच विचार आला की चल आपण अक्कलकोट. आणि तो अक्कलकोटला कधी गेला नव्हता, प्रश्नच येत नाही. तर तो म्हणाला आपण अक्कलकोटला जाऊया. म्हटलं ठीक आहे, तुला मी अक्कलकोटला घेऊन जातो. आता अक्कलकोटला आम्ही जायचं ठरवलं. त्यावेळेला अशक्तपणा असल्यामुळे आम्ही काही ट्रेनने वगैरे जाऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही आमच्या इथूनच घरूनच आम्ही गाडी केली, प्रायव्हेट कार केली आणि आम्ही अक्कलकोटला निघालो. आम्ही अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटचं दर्शन घेतलं, छान झालं. मी, माझी बायको, माझा भाचा, त्याची बायको आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा, आम्ही असे 5 जण आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटचं दर्शन झालं. गाणगापूरला आलो आणि गाणगापूरला नेहमीप्रमाणेच गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये आता 2-3 तास गर्दीमध्ये त्या लाईनमध्ये उभं राहणं म्हणजे ब्रिजेशला शक्यच नव्हतं. माझ्या भाच्याचं नाव ब्रिजेश, त्याला ते शक्यच नव्हतं. आता लाईनमध्ये उभं राहायचं कसं, म्हणून आम्ही आतल्या बाजूला उभं राहिलो. तर तिकडे एक वेगळी लाईन आम्हाला दिसली. तिथून काही लोक म्हणजे तिथे भटजी होते, जे पुजारी वगैरे असतात. ते पुजारी काय करायचे, ते पैसे घ्यायचे आणि त्यांना मागच्या लाईनमधनं ते जायला द्यायचे आणि ते आतून जायचे. मग तिथे त्यांचं ते दर्शन वगैरे व्हायचं. तरी पण तिथेसुद्धा एक 20-25 माणसं होतीच नाही तरी. तर आम्ही म्हटलं तर आपण एक काम करूया, इथेच कोणातरी पुजारीला विचारूया आणि आपण तसं जाऊया म्हणून. इतक्या समोर एक पुजारी आला आणि असा काळासारखा, सावळा, लुंगी नेसलेला, असा थोडासा धिप्पाड, पोटबीट असं थोडंसं बाहेर आलेलं, असा ती व्यक्ती समोर आली. तर आम्ही ह्यानं विचारूया म्हटलं. आणि ह्यानं विचारलं आम्ही, असंच आहे, आम्हाला जायला मिळेल का इथून. त्याने म्हणाले ठीक आहे, तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. म्हटलं ठीक आहे, चालेल, 500 रुपये तर 500 रुपये. तर आम्ही त्यांना पैसे दिले 500 रुपये आणि आम्ही त्या लाईनमध्ये उभं राहिलो. त्याच्यात लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा नंबर, आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तिकडनं आल्यानंतर अचानक म्हणजे ब्रिजेशच्या, म्हणजे माझ्या भाच्याच्या मिसेसच्या लक्षात आलं. ती म्हणलं अरे ब्रिजेश, तुला आठवतं का मी सांगितलेलं स्वप्न. तर तो म्हणाला कोणतं स्वप्न. अरे 2-3 दिवसापूर्वी मी तुला सांगितलं नव्हतं का मला एक स्वप्न पडलं. तर मग तिने आठवण करून दिली मला. गाणगापूर म्हणजे हे गाणगापूर स्वप्नात आलं होतं. हे जसं आहे तसंच तिच्या स्वप्नात आलं होतं. आणि तिच्या स्वप्नात काय आलेलं की आपण गाणगापूरला येतो आहे आणि गाणगापूरला आल्यानंतर खूप गर्दी आहे, दर्शनाला जायला मिळत नाही. तो समोरनं एक भटजी येतो, तो सांगतो मी तुम्हाला दर्शन देतो. आणि तो जो भटजी आमच्या समोर आला होता, जे भटजी आले होते ते पुजारी जे होते ते अक्षरशः जसे होते तसेच तिच्या स्वप्नात आले होते, लुंगी नेसलेले आणि हे घातले. आणि त्यांनी 500 रुपये मागितले. ते स्वप्नात सुद्धा त्यांनी तिच्याकडे 500 रुपये मागितले होते आणि आताही 500 रुपये मागितले. म्हणजे हे असं तिला 2 दिवसापूर्वीच स्वप्न पडलं होतं आणि तिने आपल्या नवऱ्याला हे सांगितलं होतं की मला असं स्वप्न पडलं म्हणून. आणि प्रत्यक्षात तसं ते घडलं. त्याच्यानंतर हा भाग झाला. नंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं
इथे नरसिंह सरस्वतींचं पण दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही तिथून निघालो. तिकडनं आम्ही मग तुळजापूर केलं, पंढरपूर केलं, नंतर आम्ही गोंदिवले केलं. आम्ही जाणार होतो फक्त अक्कलकोट आणि गाणगापूर, पण हे स्वामींनी आमच्याकडनं हे सगळं करून घेतलं. गोंदिवले झालं. गोंदिवलेनंतर आम्ही येताना पुण्याला गेलो. पुण्यावरनं आम्ही वासुदेव निवासला गेलो. तिथे दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग तिथून आम्ही येताना मग पुण्याला शंकर महाराजांचा मठ आहे धनकवडीला, शंकर महाराजांच्या मठात गेलो. तिकडे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी माझ्या घरी आलो, तो त्याच्या घरी गेला. काही दिवसानंतर म्हणजे काही दिवस गेल्यानंतर त्याला कशी त्या म्हणजे माझ्या भाचा काय करायचा, संध्याकाळी तो त्यांना स्वामींचा आता वेळच लागलो होतं. मग संध्याकाळी तो बसायचा आणि माळ घेऊन स्वामींचा जप करायचा. त्या दिवशी तो जप करत असता त्याला असंच जप करता त्याला असं मनामध्ये असं वाटलं की काहीतरी घडतंय, म्हणजे काहीतरी म्हणजे असं त्याला वाटलं की काहीतरी वाईट होतंय म्हणून असं त्याच्या मनामध्ये आलं. आणि पटकन तो स्वामींना म्हणाला की स्वामी, जर माझ्या मिसेसला किंवा काय होणार असेल तर ते तिला न होता ते माझ्या बाबतीत होऊन देत, मला होऊन देत, म्हणजे ती सुखरूप असून देत, असं तो स्वामींना म्हणाला. आणि काही 1 मिनिटातच एक दीड मिनटं झालं असेल, त्याच्या मोबाईल वाजला आणि त्याने तो मोबाईल उचलला. म्हटलं तर बायकोचाच फोन होता आणि ती म्हणत होती, अरे ब्रिजेश लवकर ये, माझं ना ॲक्सिडेंट झालेलं आहे, मी पडले आहे इकडे, तू लवकर ये. तर तो घाबरला. त्यांनी लगेच फोन बंद केला, खाली उतरला. आता ह्याच्यामध्ये अजिबात ताकदही नाही आहे म्हणजे जायची. आणि तिकडनं ते अंतर जे होतं म्हणजे ती जागा जी होती जिथे ॲक्सिडेंट झालं होतं ते अंतर जवळजवळ 10-1 मिनिटाचं होतं म्हणजे गाडीने. हा उतरला, त्याने आपली बाईक काढली कशी तरी, बाईक म्हणजे मोटरसायकल, ती काढली, ती कशी तरी त्यांनी चालवली आणि ती मोटरसायकल घेऊन तो त्या स्थानावर तिकडे तो पोचला. आणि तिला बघितलं, ती तिथे होती, तिला सगळं म्हणजे लागलं होतं खूप. तिला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि नंतर सगळं ट्रीटमेंट वगैरे करून घरी आला. घरी आल्यानंतर मग तिने सांगितलं की मी जेव्हा म्हणजे ती त्यांच्या बिल्डिंगमधल्या एका माणसाबरोबर म्हणजे ती स्कूटरवरनं येत होती आणि ती मागे बसली होती. मागे बसल्यानंतर काही अंतरावर आल्यानंतर स्कूटर स्लिप झाली किंवा स्कूटरने ब्रेक मारला, असं काहीतरी झालं, कोणतरी मध्ये आलं असेल किंवा असं काहीतरी झालं. आणि अचानक ब्रेक मारल्याबरोबर आणि ती स्कूटर स्लिप झाल्याबरोबर ती मागे बसली होती ती अशी उडाली आणि ती बरोबर रस्त्याच्या मधोमध पडली आणि समोरनं गाड्या येत होता, हायवे होता तो, समोरनं गाडी होती, त्या गाडीने जोरात ब्रेक मारला आणि ती गाडी ही पडली होती. आणि ते चाक इतक्या जवळ आलं की तिने डोळे बंद करून घेतले, कारण तिला कळलं की आता हे चाक माझ्या डोक्यावरनं जाणार. आणि ते चाक येऊन अक्षरशः तिच्या बरोबर डोक्याकडे येऊन ते चाक थांबलं. आणि जेव्हा ती डोळे उघडले तेव्हा ती म्हणजे वाचली. ती बाजूला झाले, लोकांनी तिला बाजूला वगैरे केलं. मग तिने सविस्तर सगळं सांगितलं. म्हणजेच काय, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, जाको राखी साई या मार सके ना कोई, तसं ते स्वामींनी तिला वाचवलं. आणि आपल्या तारक मंत्रामध्ये पण आहे, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, म्हणजे जे प्रारब्धात आहे आपले म्हणजे स्वामीच आपलं सगळं प्रारब्ध घडवत असतात. आणि जेव्हा काळ आणि वेळ जेव्हा जुळून येते त्यावेळेस मात्र कोणीही वाचवत नाही, परंतु तो अधिकार फक्त आपल्या सद्गुरूंना असतो. आणि काळ आणि वेळ जरी आली आणि तरी जरी आपलं प्रारब्ध जर हे असेल तर स्वामी आपल्याला नक्की त्याच्यातनं वाचवतात. आणि स्वामींनी तिला अक्षरशः ह्या मोठ्या संकटातनं वाचवलं. अशी ही घटना, ही सत्य घटना आहे, प्रत्यक्षात घडलेली ही घटना आहे, ही मी तुमच्यासमोर ठेवली. आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकही करा. आणखीन एक तुम्हाला मी सांगतो, जर तुम्हाला जर तुमचे अनुभव जर सांगायचे असतील काही, तर ते तुम्ही मी व्हॉट्सअपचा नंबर स्क्रीनवर देत आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव पाठवू शकता. ते श्री स्वामी समर्थ. नमस्कार.